brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मारून एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. मी हजारच होतो, मी साईडला होतो आणि तिचे कपडे तिने स्वतः फाडले का तिच्या सोबतच्या बाईने फाडले हे मला माहीत नाही. बुलढाण्यात शुक्रवारी रात्री शिवरायांच्या पुतळ्यावरून तुफान राडा झाला होता. त्यानंतर हे असे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. चिखला काकड गावात पुतळा बसवताना झालेल्या मतभेदांवरून दोन गट आमने सामने आले होते. यानंतर सरपंच गणेश काकड यांच्यावर कपडे फाडल्यासह अनेक गंभीर आरोप संजीवनी वाघ यांनी केले होते. या सगळ्या आरोपानंतर फरार असताना सरपंच गणेश काकड यांनी व्हिडिओतून आपली भूमिका मांडली होती. वाघ यांचे सगळे आरोप फेटाळून लावत शिवरायांच्या पुतळ्यास कोणताही विरोध नसल्याचं काकड यांनी स्पष्ट केलं होतं. संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही समाजकंटक उचलत होते, त्याचा विरोध आम्ही केला. 4-5 जण महिलांनी. तर त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मला मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. तरी ती महिलांमध्ये हाणामारी झाली, ती महिलांमध्ये झाली. कुठल्या पुरुषाने किंवा कोणी त्या महिलेला कुठल्या हात लावला नाही. आता हे संजीवनी वाहक सांगत असेल की बा माझे कपडे फाडले, सरपंचानं फाडले, कोणी फाडले, कुठला काहीतरी त्यांनी एक छोटासा तरी पुरावा दाखवा मी तिथे हजर होतो म्हणून. मी हजरच नव्हतो तिथं, मी साईडला होतो आणि तिचे कपडे तिनं स्वतः फाडले का तिच्या सोबतच्या बायांनी फाडले हे मला माहीत नाही. आणि हा त्यांनी मिळून ठरवून केलेला प्लॅन होता. बाहेरगावचे मंडळी समाजाची तिथं बोलवली, गावामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम केलं. तरी माझे सर्व समाज बांधवांना विनंती आहे, कृपया करून की कोणी गावामध्ये जातीय सलोखा बिघडन किंवा जातीय वातावरण दूषित होईल असे कृत्य करू नका किंवा बोलू नका. आणि याचे सर्व मला जाणीव असल्यामुळे मी स्वतः आज पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करीत आहे. माझी पुराव्यानिशी मी स्वतः तिथे हजर होत आहे, कारण माझ्याकडे सर्व रीतसर केलेले पत्रव्यवहार आहे माझ्या ग्रामपंचायतीनं केलेले. आणि पुतळ्याला परत एकदा सांगतो की माझ्या चिखला गावातील कुठल्याही व्यक्तीचा, समाजाचा, कुठल्याही माणसाचा सुद्धा पुतळा बसविण्यासाठी विरोध हा नव्हता आणि नाहीच. सरपंचांच्या या स्पष्टीकरणानंतरही शिवप्रेमी आरोपांवर ठाम आहेत. गणेश काकड यांनाच वाघ यांनी प्रत्युत्तरात सवाल केलाय. मी सरपंचाचं ते त्यांनी व्हॉट्सअपला व्हायरल केलं की मी खोटं बोलते, मी माझे फाडले. माझ्या कपड्यावरून वाटत होतं का त्या व्हिडिओ पाहून की मी माझे स्वतः कपडे, त्यालाच विचारा स्वतः, तुम्ही जाऊन विचारा त्याला, पण तुझी बायको मंदिरावर कपडे फाडून घेऊ शकते का? एवढं जरी विचारलं तरी चालतं. जेवढे मला आठवते तेवढ्याचे नाव घ्या म्हणून मी सांगितलेलं, कारण ते पूर्ण जेव्हा गोल घेरा करून होते माझ्या बाजूला आणि असं नाही झालेलं. त्यांनी सगळ्यांनी मला एकमेकाकडे फेकू मारलेलं आहे. ह्याच्याकडून त्याच्याकडे ढकल, त्याच्याकडून ह्याच्याकडे ढकल, असं करून त्यांनी मला मारलेलं आहे. सुरुवात करणार होता तो गणेश काकड सरपंच, त्यांनी सुरुवात माझे कपडे फाडण्यापासून केली होती. माझ्या अंगावर सगळे निशाणे मी सगळं मेडिकलला दिलेलं आहे. माझ्यासोबत 4 मुलं पण होते. त्या 4 मुलाला अडवायचं काम सानाबंदर सांगळे पोलीसवाल्यांनी केलेलं होतं. 4ही पोरं माझं मारलं दांड्यानं, त्यांनी इथं पकडून ठेवले. ते फक्त तिथपर्यंत येऊ दिले नाही. या माझ्या कपडे फाडण्यामागं, माझे लटके तोडण्यामागं त्या 2 पोलीसवाल्याचा पण हात आहे. पोलिसांनी वाघ यांच्या मागणीनंतर सरपंच गणेश काकड यांना वाशीमहून अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांनी गावातही चोख बंदोबस्त ठेवलाय. दोन्ही गटातील लोकांना पोलिसांनी शांततेचं आवाहन केलंय. बुलढाण्याहून जका खानसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.